नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पाहता एक संख्या घेऊ आपण 12,345। आता मी जे वाचन केलं 12,345। आता त्याचा आपण विस्तारित मांडणी करूया। पाहता एखाद्या संख्येचं वाचन करत असताना ते कुठला अंक कोणत्या ठिकाणी आहे खूप महत्त्वाचं आहे। वाचन करत असताना जर आपण तो स्थान चेंज केला त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत बदलते आणि आपल्या पर्यायामध्ये आपण जे वाचन करत असताना तो क्रम चुकीचा वाचणार आहोत। तसेच पर्याय बाकीचे 3 दिलेले असतात आणि एक बरोबर दिले असतं। मग विद्यार्थी कुठे कन्फ्युजन होतात ते आपण या ठिकाणी पाहूया। तर वाचन करत असताना सर्वप्रथम ते कुठल्या ठिकाणी आहे त्याची प्लेस जाणून घेऊया। प्रत्येक अंक आता हा 5 आहे आणि संख्येच्या उजवीकडून डावीकडे क्रमशः आपण त्याचे ठिकाण ओळखूया। 5 आहे एकक स्थानी, त्याची जर किंमत काढायला गेलं स्थानिक किंमत तर ती 5 येईल। 4 आहे दशक ठिकाणी, दशक ठिकाणी जो अंक असेल त्याच्या पुढे एक 0 किंमत होईल त्याची 40। त्यानंतर 3 आहे शतक ठिकाणी, आता शतक स्थानी आहे तर त्याची किंमत होईल 300 म्हणजे 2 0 त्याच्या पुढे ऍड करायचे। त्यानंतर 2 आहे हजार ठिकाणी, हजार त्याला आणखीन एक शब्द सहस्त्र शब्द वापरला जातो। 2000 त्यानंतर येते 10,000 आणि त्याला दुसरा शब्द एक वापरतात दशसहस्त्र, मग एकची किंमत झाली 10,000। मग विद्यार्थ्यांना प्रश्न कसा येतो, एखादी संख्या दिली जाते ती अक्षरातल्या अंकातल्या खाली दिलेल्या पर्यायामध्ये अचूक ओळखा। वाचन करत असताना आपण वाचन केलेलं आता ही 5 अंकी संख्या आहे म्हणजे 10,000 दशसहस्त्र इथून एकक पर्यंत दिलेले असेल। मग त्यामध्ये देत असताना 10,000 हा शब्द न वापरता सहस्त्र दशसहस्त्र असे पर्यायी शब्द वापरले जातात। त्यावेळेस विद्यार्थी काही वेळेस कन्फ्युजन होतात की सहस्त्र म्हणजे हजार, शतक किती घ्यायचं हे लक्षात येत नाही। 5 अंकी संख्येमध्ये सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या ही माहिती असणं अपेक्षित आहे। सर्वात लहान 5 अंकी संख्येमध्ये 4 वेळेस 0 1 त्याच्या पुढे 4 शून्य, जी सर्वात लहान संख्या झाली 5 अंकी 10,000 सर्वात लहान आणि सर्वात मोठी आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी संख्या जेवढी 4 अंकी 5 अंकी जेवढी काढायची 9 तेवढेच वेळेस लिहायचे, म्हणजे आपल्याला काढायचे 5 अंकी सर्वात मोठी, मग 9 किती वेळेस लिहिणार 5 वेळेस। वाचन 99,999। यावर प्रश्न कसे विचारले जातात, खालील संख्या शब्दात लिहा, खालील संख्या अंकात लिहा, संख्येचं अचूक वाचन करा, बरोबर सत्य वाचन असत्य वाचन, दिलेला पर्याय कोणता बरोबर असे प्रश्न विचारले जातात। एक उदाहरण पाहूया आपण, खालील संख्या शब्दात लिहा, खालील संख्या शब्दात लिहा अक्षरात लिहा असा प्रश्न येतो। त्यामध्ये पहिली संख्या दिलेली आहे 11,421। पर्याय पहा, आपल्याला संख्येचं वाचन करता येतं पण काय प्रश्न विचारले जातात, खालील संख्या शब्दात लिहा, संख्येचे अचूक वाचन करा, असत्य वाचन कोणते असे प्रश्न यावर विचारले जातात। आपण पाहूयात एक प्रश्न, खालील संख्या शब्दात लिहा, संख्या दिलेली आहे 11,421, त्याचे पर्याय पहा। पहिला पर्याय 11,021, दुसरा पर्याय दिलेला आहे 11,421, तिसरा पर्याय 11,402,
11,402.1 आणि चौथा पर्याय आहे 1121. मग यावेळेस विद्यार्थी सहजपणे पर्याय नंबर 2 टिक करतोय. 11,421 त्यांना वाचन आहे. पण ज्या वेळेस एखाद्या संख्येमध्ये एखाद्या ठिकाणी जर 0 आला असेल अशा वेळेस विद्यार्थ्यांचं वाचन चुकीचं होऊ शकतं. पुढचा पर्याय पाहू आपण. पुढचा प्रश्न यामध्ये आता पहिला झाला, आता दुसरा आहे 12,002. पहिला पर्याय पुस्तकामध्ये दिलेला 1202. दुसरा पर्याय दिलेला आहे 12,002. तिसरा पर्याय दिलेला 12,002. आणि शेवटचा पर्याय 1202. यावेळेस विद्यार्थी पहिल्या पर्यायातले 1202, दुसरा 12,002. मग काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, 12,002 दिसायलंय पण 12,002 पण बरोबर वाटतं. मग काही विद्यार्थी पर्याय 2 टिक करतात, काही विद्यार्थी 12,002 पर्याय 3. उत्तर आहे पर्याय नंबर 3 12,002. शून्य वाचन करत असताना आपण त्या शून्याचं वाचन करत नाही, कारण त्या प्लेसच्या ठिकाणी शून्य असलं तरी किंमत 0 आहे. वाचन करण्यामध्ये आपण त्या 0 0 घेत नाही, म्हणून पर्याय नंबर 2 येणार नाही. 12,002 हे उत्तर येणार नाही. असे लहान लहान सोपे प्रश्न पर विद्यार्थी कन्फ्युजन होऊन गोंधळून जाऊन चुकीचं गोल करू शकतात. त्यामुळे हे आपल्या हक्काचे मार्क आहेत. जेव्हा एखाद्या संख्येचं वाचन लेखन करतो ते सहज सोपे प्रश्न असतात, पण काळजीपूर्वक पर्याय वाचणं अपेक्षित असतं. काही वेळेस पर्याय पाहता आपण या ठिकाणी पाहिलं 2 मध्ये 12,002 आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 12,002. मग तिसरा पर्याय न वाचता दुसरा पर्याय वाचून तिथं झाल्याने बरोबर वाटलं, गोल केला, नंतर तिसरा पर्याय वाचला. मग अशा वेळेस नंतर लक्षात नाही माझं हे चुकीचं, पण आपल्याला माहिती आहे एकदा उत्तर गोल केल्यानंतर ते कट करून दुसरं उत्तर तिथं आपल्याला त्या प्रश्नासाठी लिहिता येत नाही, लिहिलं तर त्याचे गुण मिळत नाही. आता आपण अक्षरात दिलेला आहे, अंकात ती संख्या लिहा असा एक प्रश्न घेऊया, त्यानंतर तिसरा घटक घेऊया. दुसरा प्रश्न पाहूया आपण. खालील संख्या अंकातल्या 25,001. पहिला पर्याय 2 कॉमा दिला म्हणजे 2,501. दुसरा पर्याय 25,001. तिसरा पर्याय, आता यावेळेस वाचन विद्यार्थ्यांना हे वाचन करत असताना अडचण येते, 25,001 याचं पण वाचन करतात आणि हे विद्यार्थ्यांना वाचन याच पद्धतीने करावं म्हणून आपण या ठिकाणी कॉमा पाहू शकतात. 25 झाल्यानंतर दिलेला आहे, पण जर वाचन करत एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे याचं जर बरोबर वाचन करायचं असेल तर ते आहे 2,50,001. त्यानंतर आहे 25,101. मग आपलं पर्याय नंबर 2 होतं बरोबर आहे. वाचन करत असताना कॉमा लक्षात येतो, पण त्याच्या पुढे 3 अंक असणे अपेक्षित आहे हजारचं वाचन करत असताना, पण इथं 4 अंक आहे, म्हणजे लहान लहान चुका होतील असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 1,250 या संख्येचे चुकीचे वाचन कोणते? पर्याय काळजीपूर्वक वाचा. पहिला पर्याय 1,250. दुसरा पर्याय 125 दशक. तिसरा पर्याय 22.5 आणि चौथा पर्याय आहे 12.25. पहिल्या पर्याय वाचला 1,250 बरोबर आहे. दुसरा पर्याय 125 दशक, हे चुकीचं वाटेल असे विद्यार्थी विचार करतात. त्यानंतर पुढचा 12.5 नाही, हे हा बरोबर आहे. 12.25 म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना हा पर्याय बरोबर वाटतो.
मग पर्याय नंबर 2 चुकीचा आहे असं काही विद्यार्थी टिकतात. पण समजून घ्या त्याचं उत्तर येतं 1250. मग बाकीचे 3 कसे बरोबर? बाकीचे 3 बरोबर कसे? हे समजलं तर असे प्रश्न आपल्याला सहजपणे म्हणजे संख्येचे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. 1250 शे म्हणजे शतक, 1250 मध्ये 1200 म्हणजे हे बरोबर आहे. 125 125 दशक, शतकचं आपण पहिला आता दशक, पहिली संख्या 1250 या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. 1250 हे पण बरोबर आहे. 1200 हे झालं, साडे म्हणल्यानंतर 50, 1250 पण पर्याय बरोबर आहे. मग 1250 का चुकीचं? सव्वा जर याचं वाचन या पद्धतीने आलं असतं तर 1225 त्याला आपण 1250 हा शब्द वापरला असता. पण या ठिकाणी 1250 आहे म्हणजे 1250 आहे, 125 दशक आहे, 1250 आहे. हे संख्येचे वेगवेगळ्या पद्धतीने वाचन करता येतं. हे लक्षात आलं विद्यार्थ्यांना तर असे प्रश्न चुकीचे होणार नाही. ते सहजपणे उत्तर सोडवू शकतात. म्हणजे या विचार केला तर काय, तर या ठिकाणी चुकीचं वाचन पर्याय क्रमांक 4 येतं 1250. आणि असे प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी गोंधळून जातोय. त्यामुळे असे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे. तुमचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते हे वाचन समजून घेतलं पाहिजे. शे, शतक, दशक. आता पुढील घटक पाहू आपण.